ए ए बाबानो, काय चाललंय? ऑफिसला बसायचं सोडून इथं तुमची मस्ती चालू आहे. करू द्या ना. आणि तुम्ही अजून फील्डवर गेलात नाही? थोडा वेळानं जातो की. ते मिळालं नाही आम्हाला. हा, काय? लोकेशन कोण देणार? सुजित, बोला. तू काळवा देवे. मंगेश, तू एक काम कर, तू मोहम्मद अली. ठीक. हो साहेब. ओके ओके, ठीक आहे. भारत कुठे आहे? आलं त्याचं काम. फोन करा, पोहोचेल तो. हॅलो भारत, कुठे आहे? हा हा, मिळणार मिळणार. ठीक आहे. बरोबर ना? बिचारे पोटासाठी किती किती कामं करतात आणि कुठली कुठली कशी कामं करतात ना. हो बघ ना, शिक्षण घेतलं असतं तर चिखलात माखायला जमलं नसतं, हे का नाही? त्याच्यामुळे शिक्षण बघितलं किती महत्वाचं आहे. हो, स्टुपिड माणूस किती घाण झालाय बघ ना. बिकॉज these people do not understand importance of education. Yeah? दॅट मीन्स दे आर नॉट ह्युमन. No. Such people live like a worm and die like worm. See, कसला घाण वास येतोय. बघतोस काय रे? चालले घाण चाला. बाबा, तुम्ही एवढ्या घाणेरड्या कपड्यामध्ये घरी काय येता? सोबत चांगले कपडे पण ठेवा ना. अरे देवा, हे कसं चालेल? लोकांना कळायला नको माणूस किती काम करतो ते. दारू पितून गटारात उतरतो. का आता काय झालं? तुझ्या बापाला सरकारी नोकरीवाला हवाय पाहिजे होता. मग आता काय बोलतेस? सरकारी नोकरीवाला म्हणजे सरकारी कामकाज करणारा, ऑफिस मध्ये फायली गोळा करणारा, कचरा वेचणारा नाही. हो दादा, तू जे करतोस त्याला माझा विरोध नाही, पण तू एवढी दारू पितोस. मी पण माझ्यावर हसतात, कॉलेजचेही आणि आपल्या सोसायटीत नाही. तुझे कॉलेज शिकतेस ना, ते त्याच कामामुळे. नाहीतरी इंजिनिअरिंगला तुला ऍडमिशन कसं मिळालं असतं याचा विचार केलास कधी? याच्या दारूशी काय संबंध दादा? बाबा, मला सगळं फ्रेंड्स चिडवतात की मला
गजानन आणलं. अगं त्याने या माणसाला काय फरक पडतो? जाते इज्जत जाऊ दे. आणि हो दादा, उद्या तर तुला वैभव भेटायला येतोय. कोण आहे भाऊ? अहो, तुमच्या बहिणीचा होणारा नवरा ते कोणी ठरवलं? मी. आम्हाला 2 पैसे कमी कमवणारे झाले, पण दारू गटार उचलणारा नको. चहा पाण्याची व्यवस्था आहे का नाही? आली आली. तुम्ही करता काय? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. अरे वा. आणि वहिनी, त्याचं गव्हर्नमेंट जॉबचं पण काम लवकरच होणार आहे. अरे वा, छान. याला म्हणतात काहीतरी मिळवलं. टॉपवरच राहायला हवं, नाहीतर काही लोक जमिनीच्या खाली राहतात. पुलनेचा गटर ब्लॉक झालेला तुम्ही साफ केला होता ना? अरे ते अहो नाही, नो नो नो, आय एम 100% शुअर हेच होते ते. हो. आय न्यू दॅट. ए मग घ्या हा व्हिडिओ बघ. ए दे नाही गं. हमरे थांब 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 ए, काय करते ना? ए, सोड रे. अरे काय चाललंय काय? व्हिडिओ बघतो बघ का? बघा. हे बरं आहे. तुम्ही चुका करायच्या आणि त्या नगरसेवकच्या शिवाय मी खायचो. हा ना मग. आम्ही सरकारी कर्मचारी आहोत. हा मग त्या नगरसेवकच्या बापाचे नोकर नाहीत. त्यांना एवढंच वाटत असेल ना तर ते कंत्राट कामगार भेटतात ना, ना मग करून घ्या ना मग त्यांच्यावरून. काय बोलला रे? असं. अरे नगरसेवक, पुन्हा बोल. बोल पुन्हा. दादा साहेब चुकी झाली त्याची. तुझ्याशी तर मी नंतर बोलतो. हा तू बोल, पुन्हा बोल. साहेब ओरडू नका. तुम्ही पण सरकारी कर्मचारी आणि मीही सरकारी कर्मचारी. मी सरकारी कर्मचारी नाही, मी लोकप्रतिनिधी. सरकारी कर्मचारी तुम्ही. अरे च्या. तुम्ही तर उकिरड्यावर बसून फुंकणारे कुत्रे. कोण? कुत्रे कुत्रे. हो साहेब, नीट बोला. बोललो काय करशील? बोललो काय करशील? बोललो काय करशील? हे नगरसेवक, हे तुला मागात पडेल हा. काय बोलणार रे? दादा साहेब दादा चुकी झाली त्याची. आता काय उपटायची ना? उपटा आता माझी. साहेब जाऊ दे, मी मॅनेज करतोय. निघा. आता काम बंद आणि आंदोलन सुरू. सुरू झालाच पाहिजे. करा करा, बिंदास करा. पण जेव्हा मला विचारणा होईल तेव्हा मी उत्तर देईन. कर्मचारी काम का करत नाही हे जेव्हा पाहायला गेलो तेव्हा कळलं. हे दोघांची नावं काय? मंगेश आणि हा. मंगेश आणि सुजितनी मला अपशब्द वापरले, घाणेरड्या शिव्या दिल्या आणि ह्याचा रागात मी त्यांच्यावर हात उचलले. जाऊ दे साहेब, समजावू त्याला. काय? आणि पुढे ऐका, याच्या प्रत्युत्तर म्हणून या दोघांनी पण मला मारहाण केली. जाऊ दे साहेब, चुकी झाली त्याच्याकडून. चुकी? अरे गप ना साहेब, या तुम्ही, मी काम करून घेतो त्यांच्याकडून. हे आता पास. ए भारतीय, असं नाही, वेळ नाही तोडायचं. तो फक्त शिंड तोडतोय. त्या नगरसेवकांनी आपल्याला तोडलंय, समजलं काय? अरे पण तुम्हाला गरजच काय? तो नगरसेवक आहे, त्याला इज्जत आहे. त्याला काय, आपण सफाई कर्मचारी आणि आपल्याला काय, आपण
आपण मुतरड्यावर बसलेले फिरणारे कुत्रे. हो ना, आपल्याला कोणी इज्जतच देत नाही. अरे बाहेर तर नाहीच नाही, पण घरात पण कोण देत नाही. पण काय करणार. अरे कारण आपण खालच्या दर्जाचं काम करणार सफाई कामगार असतो. सारा गाव आपण स्वच्छ करतो, तीच घाण आपल्या अंगावर असते. अरे साऱ्या जगाची घाण अंगावर घेऊन जबाबदाऱ्या निभावणारे आपण आपल्या घरातल्यांना सुद्धा त्याची घाण वाटते. हे आडू. अरे बायकोचा बहीण. बरोबर आहे. हा बायकोचा बहीण. हे बायकोचा बहीण नाही काय आता ते आपण दोघं पिऊ ना. अहो त्याचं नाही पर्यंत हो रे सुजित, आपल्याला कोणी इज्जत का देत नाही. काल परवा आलेल्या कोरोना काळात हॉस्पिटल, डॉक्टर, पोलीस सर्व कोविड युद्ध होते. आपल्याला आणि आपण आपलं काम बजावणार आहे. आपण कुणाला दिसलो सुद्धा नाही. खरं आहे बघ, तो नगरसेवक बोलला ना, खरं बोलला. आपण कुत्रे आहेत. कोण कुत्रे. अरे जेव्हा धोक्याची जागा बदलते ना, तेव्हा कुत्र्याची परिस्थिती सुद्धा खराब होते. म्हणूनच बबी का कुत्ता ना घर का ना घाट का. चल निघायचं आपण तर. चल चल लास्ट पॅक. आपण दोघं ना. आम्हाला सॉरी बेबी. तुला काय वाटलं मी सरकारी नोकरी असलेला माणूस बघून तुला हुंडा मागेल? Don't misunderstanding me. I thought my brother doing dirty work, so you could think something else. का मला असं का वाटेल? अगं वेडे, तो माणूस स्वतः घाण होऊन आपला पूर्ण शहर आणि पूर्ण देश स्वच्छ करतोय, त्याची मला लाज का वाटेल? अरे तुला तर अभिमान असायला पाहिजे. मी आजच दादाला भेटून आपल्या लग्नाची बोलणी करणार आहे. आणि हो हुंडा. काय? दादा, वहिनी, माहिती आज काय झालं? काय झालं? मला वैभवने लग्नासाठी प्रपोज केलं आणि तो म्हणाला की माझा मेवणा सफाई कर्मचारी आहे, याचा मला खूप अभिमान आहे. डोंबलाचा अभिमान. तुम्ही इंजिनियर आणि तोही इंजिनियर, आणि मी घरातली घाण साफ करणारी, आणि हा तुमचा दादा गावाची
ती घाण साफ करणारा? का ग मी दादाला अशी बोलतेस? त्याला किती वाईट वाटलं असेल. तुम्हाला काय वाटतं श्रेयाताई? तुमच्या भावावर माझं प्रेम नाही? ही आरुषी अशीच झाली. कोणत्या मुलीला वाटत नाही की तिचा नवरा सरकारी नोकरीवाला असावा, पण ज्यावेळी मिठीत झोपलेल्या नवऱ्याच्या अंगातून घाणीचा आणि त्यातूनच तोंडातून दारूचा वास येत असेल, अशा बाईची अवस्था कुणाला कळेल? बाबा गावाला चालले? नाही वन डे पिकनिक वाटतं. नाही ग, मग काय दुसरं लग्न करायला निघालात की काय? नाही ग, या घराची आणि माझ्या मनाची राणी तूच आहे. तुझी जागा दुसरं कोण घेईल? दादा खूपच रोमॅन्टिक मूड मध्ये वाटतोय. आरुषला घेऊन जाऊ का बाहेर? काय श्रेयाताई, तुम्ही पण. अरे बाबा कामाला चाललोय. आजपासून स्वच्छ जाणार आणि स्वच्छ येणार. ना अंगाला घामाचा वास ना घाणीचा. आणि तोंडातून दारूचा वास येतो त्याचं काय? ती सुद्धा आजपासून बंद. बाबा हे तुम्हीच आहे की तुमचा जुळा भाऊ आहे? चला येतो. लव्ह यू डार्लिंग. मस्त दिसते ना. अरे हे काय चाललंय तुमचं? अरे भारत्या, आज लय चमकलंय. आज काय लग्नाचा वाढदिवस आहे का? मग आजची चपटी भारत्याकडून काय? नाही रे, लग्नाचा वाढदिवस तर कधीच झाला. मग आता प्यायची नाही. मी तुम्हाला देणार नाही ना मी पेणार नाही. आपण सर्वांनी आजपासून बंद करायची. आम्ही दारू बंद लागलंय. खूप छान केलंस, दारू बंद केली. दारू मी एकट्याने नाही बंद केली, आपण तिघांनी बंद केली. आतापासून आपण इज्जत कमवायची. बघायचं आपल्याला कोण इज्जत कसं देत नाही. बरोबर बोलतो. मग काय याच्याने आपली इज्जत वाढणार काय? अरे एक दिवस नक्कीच वाढणार. आपण कधी? पहिलं स्वच्छ राहून जग स्वच्छ करूया. काय इज्जत मिळत नाही आपल्याला बघू. ट्राय करायला काय हरकत? मग चला तर पुढे जायचंय. करूया जग स्वच्छ आता. चला चला. चला. मी काय म्हणतो वैशाली ऐक ना. मी काय म्हणतो वैशाली आलो. आज जेवायला आपण बाहेरूनच पिझ्झा किंवा बर्गर मार. काय मग? अरे हे घे ना यार. नाही नाही डाळ खिचडी नको. आपण काहीतरी वेगळंच करू. नको म्हटलं ना तुला. अजून घे. नॉनसेन्स दिसत नाही का तुला? सॉरी सर. सॉरी. बरोबर आहे, शिक्षणाचा अभाव आहे ना. शाळेत अभ्यासाच्या नावाने बोंब बोंब असेल म्हणून लागले सफाई कामगार म्हणून साफसफाई करायला, एक घाण काढायला. आहे का नाही? ओ जाऊ द्या ना, तो म्हणालाय ना सॉरी. मग आता काय भांडण करत बसणार? कसं जाऊ द्या. तुमचं शिक्षण किती झालं साहेब? माझं हो. ग्रॅज्युएट आहे मी. आणि हो लक्षात ठेव, माझा स्वतःचा बिझनेस आहे, स्वतःचा. हो साहेब, मी पण पोस्ट ग्रॅज्युएट आहे, समजलं काय? मी पण ग्रॅज्युएट आहे. सर मी पण पोस्ट ग्रॅज्युएट आहे. फरक फक्त एवढाच आहे, तुमच्याकडे पैसा होता म्हणून तुम्ही बिझनेस निवडला. आमच्याकडे ना पैसा ना दैवाची साथ, म्हणून आम्ही सफाई कामगार झालो.
मला त्याचं दुःख नाही, मला अभिमान आहे सफाई कर्मचाऱ्याचा. कारण आम्ही अख्खा देश स्वच्छ करतो. रस्ते, नाले, गटार, चाळीपासून ते तुमच्या श्रीमंत लोकांच्या संडास सुद्धा आम्ही साफ करतो सर. म्हणून आपला देश स्वच्छ राहतो, म्हणून तुम्ही स्वच्छ राहता, म्हणून तुम्ही निरोगी राहता, आणि निरोगी असल्यामुळे जिवंत राहता. नाहीतर माणूस गेल्यानंतर त्याच्या घरच्यांची काय परिस्थिती होती हे बघायला तो नसतो. आणि राहिला प्रश्न माझा, तुम्हाला लागलेला माझा धक्का, तुम्हाला माझा धक्का लागला म्हणून तुम्ही माझ्यावर चिडला नाही, तुम्हाला माझा स्पर्श झाला म्हणून तुम्ही माझ्यावर चिडला. पूर्वी खालच्या जाती जमातीच्या लोकांच्या वेळ अन्याय व्हायचा. कोणत्याही वस्तूला शिवण्याची परवानगी सुद्धा त्यांना नसायची. कारण त्यावेळी स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव होता. मी असं नाही बोलणार आजही आहे किंवा नाही, कारण त्याचा पुरावा नाही माझ्याकडे. पण त्या काळी जातभेद, वर्णभेद असा भेदभाव होता. आता आहे कर्मभेद. माणसाला त्याच्या पदावरून मान किंवा अपमान मिळतो. आम्ही सफाई कर्मचारी साऱ्या जगाची सेवा करतो, पण भेदभाव हा आमच्या घरातूनही कधी कधी आम्हाला मिळतो. प्रत्येक मुलीची इच्छा असते होणारा नवरा सुंदर असावा, सरकारी नोकरीवाला असावा, तो पण उच्च पदावर, खालच्या पदावर नको. तुमच्यासारख्या लोकांना आम्ही हात लावून स्वच्छ केलेली जागा आवडेल, पण आमच्यासारख्यांनी केलेला स्पर्श नाही. का? कारण आम्ही अस्पृश्य. आम्ही अस्पृश्य. मी माझ्या पोटाची खळगी भरण्यासाठी माझा देश, माझा गाव स्वच्छ ठेवून जर मी माझं काम माझ्या पद्धतीने चांगलं करत असून सुद्धा जर मला कोणी अस्पृश्य म्हणत असेल तर होय, मी आहे अस्पृश्य. मी आहे अस्पृश्य. होय, मी अस्पृश्य आहे. मी तर अस्पृश्य आहे सर. तुम्ही भरपूर शिकलात, पैसा कमवला, मोठे झाला, पण आयुष्यातला एक धडा घ्यायला विसरलात सर. सर्वसामान्य माणसाशी कसं राहावं, कसं वागावं, हा धडा घ्यायला विसरलात सर. विसरलात.